नमस्कार. कथा बदल. एकदा एक आजोबा त्यांच्या सोसायटीच्या प्ले एरियामध्ये उदास बसलेले होते. नेहमीप्रमाणे मुले खेळत होती. आजोबा नेहमी त्या मुलांशी चेंडू खेळत असत. कधीमधी त्यांना गोष्टी सुद्धा सांगत असत. आज मात्र आजोबा शून्यात नजर लावून उदास बसले होते. म्हातारे आजोबा उदास बसलेले पाहून मुलाने विचारलं, आजोबा आजोबा काय झालं? आज इतके उदास का आहात? कसला विचार करताय? काही नाही बाळांनो, मी जरा माझ्या आयुष्याबद्दल विचार करतो, आजोबा म्हणाले. आजोबा, आम्हाला तुमच्याबद्दल सांगा ना प्लीज, मुलांनी आग्रह धरला. आजोबांनी थोडा वेळ विचार केला आणि मग ते म्हणाले, मी लहान होतो तेव्हा माझ्यावर कोणतीच जबाबदारी नव्हती. माझ्या कल्पनेला मर्यादा नव्हती. तेव्हा मी संपूर्ण जग सुधरून टाकण्याचा विचार करायचो. पुढे मी थोडासा मोठा झालो. माझी बुद्धी थोडी वाढली. मग मला वाटायला लागलं की जग बदलणं हे खूप अवघड काम आहे. म्हणून मी माझं टार्गेट थोडं कमी केलं. जग नाही तर मी किमान माझा देशाला सुधरून टाकू शकतो असं वाटलं. नंतर मग अजून काही वर्ष लोटल्यावर मी किशीचा झाले. तेव्हा मला वाटलं देश सुधरवणं ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. प्रत्येकजण हे करू शकत नाही. मला फक्त माझं कुटुंब आणि जवळची माणसं यांना सुधरू दे. पण खरं सांगू, मला तेही करता आलं नाही. आणि आता माझं वय झालंय. मी काही वर्ष नाही तर काही दिवसांसाठीच या जगात राहणार आहे. तेव्हा मला जाणवतंय की जर मी स्वतःला सुधरवण्याचा विचार केला असता तर मी ते काम नक्कीच करू शकलो असतो. आणि कदाचित मला सुधारलेलं पाहून माझं कुटुंब बदललं असतं. आणि कोणास ठाऊक, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा देशही थोडा सुधारला असता. आणि मग कदाचित मी हे जग सुधरू शकलो असतो. हे सांगताना आजोबांचे डोळे पाणावले होते आणि ते हळूच म्हणाले, मुलांनो, माझी चूक करू नका. काहीही सुधरवण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडवून बाकी सर्व आपोआप बदले. जग बदलण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. पण त्याची सुरुवात स्वतःपासून होते. इतर काहीही बदलण्याआधी आपण स्वतः बदलायला हवे. आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल. आपल्यातील कौशल्य बळकट करावी लागतील. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागेल. आपल्याला पक्का निर्धार करावा लागेल आणि तरच आपण प्रत्येक गोष्टीत सक्षम होऊ शकू, यशस्वी होऊ. आपल्याला हवा असलेला बदल खरोखर घडवून आणू शकू. मित्रांनो, महात्मा गांधी हे तत्वज्ञान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे. बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर आजपासून आपण स्वतःच तो बदल बनवू जो आपल्याला जगात करायचा आहे. धन्यवाद.